नमस्कार, मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा डाळ कांदा। जेव्हा घरात भाजीला काहीच उपलब्ध नसेल किंवा डब्यासाठी देखील ही डाळ कांदाची भाजी एकदम उत्तम पर्याय आहे आणि झटपट अशी 5 मिनिटातच तयार होते। रोजची भाजी खाऊन देखील कंटाळा आला असेल तर ही वेगळी अशी चमचमीत भाजी नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे मटकीची डाळ आहे ती भिजायला ठेवली होती। एक 4 ते 5 मिनिटं मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता डाळ ही व्यवस्थित अशी आपली भिजलेली आहे। चला तर मग सर्वप्रथम इथे कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये टाकलेले आहे 2 पळी तेल। तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी। 2 चमचे मी यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये टाकायचा आहे चिरलेला कांदा। तर मी इथे 3 कांदे मीडियम आकाराचे 3 कांदे मीडियम साइज मध्ये चिरून घेतलेले आहेत। छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। लालसर कांदा होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर आता कांदा थोडासा साइडला करून त्यामधल्या तेलामध्ये आपण टाकणार आहोत ठेचलेला लसूण आणि हा लसूण देखील तेलामध्ये छान असा तळून घेऊया। आता लसूण देखील साइडला करून त्याच तेलामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत। बारीक चिरलेला टोमॅटो आहे हा देखील तेलामध्ये छान असा तळून घेऊया। थोडासा टोमॅटो शिजेपर्यंत आपण हे असंच परतवून घेतलेलं आहे। आता हे सर्वच आपण मिक्स करूया आणि एक छान असं सर्व लालसर होईपर्यंत आपण परतवून घेऊया। तरी ते सर्वचं सर्व लालसर असं परतवून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये टाकूया 1 चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला, घरगुती काळा मसाला, त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान असं एकजीव करून परतवून घ्यायचं आहे। परतवून झाल्यानंतर यामध्ये टाकूया भिजवलेली मटकीची डाळ आणि छान असं हे एकजीव करून परतून घेऊ। आता यामध्ये टाकायची आहे थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। फक्त डाळ शिजेसाठीच आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं ही डाळ व्यवस्थित अशी आपण शिजवून घेऊया। डाळ ऑलरेडी भिजवलेली आहे त्यामुळे पटकन शिजते। तर इथे आपला डाळ कांदा झणझणीत असा एकदम 4 ते 5 मिनिटांमध्ये तयार आहे। तर डब्यासाठी खूप छान आणि झटपट असा हा पर्याय आहे। तर तुम्हाला ही डाळ कांद्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपी